त्याच्यासाठी आम्ही धावत पण झाली. चल लवकर, चल तर लवकर. अगं मावशी, तू आम्हा कोणत्या शृंगार विचारलास, पण तुझं काय? अगं वेडी, अगं मी तर म्हातारी. अगं माझं काय? अगं कशात काय नाही वाटतेच पाय. सांग मला लवकर, उशीर होते वाजत जायला. अगं सांगावं लागेल का? हो का? अगं राधी, अगं घेतला बघ खवा आणि नेतला बघ चंबल छान खवा. आता चल लवकर. अगं राधी, हा यंत्रेचा घाट मला उघड आहे. एखादं सुंदरसं गीत पण बाबू असं म्हणतेस, मग मी घेते एक सुंदरसं गीत. अगं घे लवकर. अगं पोरीनो, तुम्ही मला बाबू साथ द्या. नका देऊ, बघू पण नका, खाली बघ. नाभी प्रहार हा झाला, आज पूर्वेच्या दिशेला. नाभी प्रहार हा झाला, आज पूर्वेच्या दिशेला. साज शृंगार करणी जाऊ चला सयानो बाजाराला. साज शृंगार करणी जाऊ चला सयानो बाजाराला. येऊया पाटशिरी घराघरी, तुझं व्यापाराला.
काय करणार देवानं आपल्याला मोठी कामगिरी सांगितली आहे. मी आहे एकटा 16 शस्त्र 108 गावून ठाकमाड करून मतीच्या बाहेर चालले आहेत. लय मोठी मजा इकडं. मजा होय कसली? दूध खाण्याची. दूध खाण्याची मजा आहे काय? होय होय. आलो आलो. एवढा मग्न झालेला फोनच मारला.
अरे पेंद्या, अरे किती तुला मी हाका मारल्या? काय सांगू सुदामा तुला? अरे काय झालं तरी काय? सकाळी फाटच 5 वाजता उठलो. सकाळीच पाठव 5 वाजता उठला? हा. कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? म्हशीचं दूध काढायला. म्हशीचं दूध काढा काय? 5 वाजता उठलो सकाळी. कशासाठी उठलास 5 वाजता? हा? कशासाठी 5 वाजता उठलास? सकाळी 5 वाजता उठलो. हा. आणि वाड्यात गेलो. वाड्यात गेलास? वाड्यात गेलो म्हशीचं दूध काढायला. हा. वाड्यात लाईट गेलेली. वाड्यात लाईट गेलेली? लाईट गेलेली. हा मग? का लोक ना मला काही दिसत नाही. बरोबर, बॅटरी बिटरी काही नेलीच नाही? बॅटरी नेली नाही मी. अच्छा, वाड्यात लाईट म्हटलं बॅटरी कशाला घेऊन जातो? बरोबर. मी आपला म्हशीचे दूध काढायला बसलो. म्हशीचं दूध काढायला बसला? हा, असं हार्टबीट घेतला आणि बसलो. मी आपला दूध काढतोय. आईला नेहमी म्हैस देणारी आज दूध देत का नाही? बरोबर, तुला पण विचार पडला. माझं डोकं काय काम करी नाही. बरोबर आहे, बरोबर. हा? मग तसाच घरात गेलो धावत. तसंच घरात गेला धावत. घरातली बॅटरी घेतली. हा. आणि पाजरली. कुठं पाजरली? वाड्यात. वाड्यात. हा. नेहमी म्हैस देणारी दूध देत. बरोबर. हा. बॅटरी पाजरल्यावर बघतो काय काय झालं? काय मेल्या माझ्या बायकोन ना हा त्या म्हशीच्या ऐवजी रेडा बांधलेला. बरोबर. मी आपला दूध काढतो. रेडा टाकाय मासा याला तांदळ तेवढा वर एवढं समजलं नाही काय रेड्याच्या म्हशीचं बरं नाही काय? अरे आता गरमीचं सीझन आहे ना. हा हा. तर मला वाटलं म्हशी चॅरी असला एकत्र आली ना टाक तेवढा काय करायचं? धोका घटलाय का नाही त्याच्या. हा. त्याला बोललं तुला समजत नाही काय? सांगता येत नाही मी रेडा बोलतो झालं सुद्धा अशी गमत ना. त्याला बोललं वाटलं याला ढेक तुला इथं कॅडेवर माहिती आहे का? इथं श्रीकृष्ण भगवान आले होते. त्यांनी आपल्याला मोठी कामगिरी सांगितली. ऐकतोस ना? ऐकतोय का? आहेत ना कानिकडे? त्यांनी आपल्याला मोठी कामगिरी सांगितली.
16 सहस्र 108 गवळणी हा थाटमाट करून मथुरीच्या बाजारी चालले. मग त्याला जाऊ दे, तुझ्या पोटात काय दुखतंय? अरे माझ्या पोटात काही दुखत ना, हा पण देवांचा आपल्याला हुकूम आहे ना, हा तो आपला पाळायला पाहिजे. हा हे काम जमेल ना तुझ्या? हा. का जमणार नाही? अरे 16 सहस्र गवळणी हा आणि मी एकटा, माझी साला काढतील ना रे. तुझ्या पाठीवर कोण आहे काय? माझ्या पाठीमागं तू नाही तूच बोल. तुझ्याकडे इथे नाही हा कुंजवणी. म्हणजे म्हणजे आता मी बोलत तुझ्या पाठीमागं कोण आहे ते काय सांगते? आणि असं नाही रे, मग? बोलायची एक पद्धत अशी त्याची. बोलत आहे तू त्याला बोलून घे. शेरी बोलवीत नाही, तू काय करतो? मी हाक मारून घे. हाका मारून घे त्याला. हाका मारून. हाक मार. ए वाकड्या रे वाकड्या. जेवलास ना? नाही, आज घरातून मी जेवण बिरगल असेल तुझं बरोबर. मोठ्या मोठ्या नाक मोठ्या नाक याला ऐकायला जायला पाहिजे की नको? ए वाकड्या रे वाकड्या. हाय रे हाय, हाय इकडं ये इकडं ये. हशाला हा हशाला हशाला म्हणजे काय? अरे तू कशाला म्हणतोय? हशा? हा अरे इकडं मजा आहे, मजा आहे. हसली हजा, हा हसली हजा. जाऊ हा? अरे ही मजा कधी कुठे हसायला लागली? कसली नाही बोलतोय तू? हा कसली बोलतोय कसली? कशी? हा कसली मजा आहे बोलतोय? अरे इकडं दहीदूध खाण्याची मजा आहे. ख्यायला पाहिजे, हा ख्यायला पाहिजे. हा मग यायलाच पाहिजे. हॅलो हॅलो. हा, ये. झाली गडबड घाई, आता करू मी काही. झाली गडबड घाई, आता करू मी काही. पेंड्या आवाज पडला तुझा कानी, पेंड्या आवाज पडला तुझा कानी. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे पुण्यवानी. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे पुण्यवानी. झाली गडबड गाई, आता करू मी काही. झाली गडबड गाई, आता करू मी काही. पेंड्या आवाज पडला तुझा कानी, पेंड्या आवाज पडला तुझा कानी. येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे. झाली गडबड घाई, आता करू मी काही. झाली गडबड घाई, आता करू मी काही. पेंड्या आवाज पडला तुझा कानी, पेंड्या आवाज पडला तुझा कानी. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे. झाली गडबड घाई, आता करू मी काही. झाली गडबड घाई, आता करू मी काही. हे आवाज पडला तुझा कानी, हे आवाज पडला तुझा कानी. धावत येतो रे तुझ्या जोडी गाई जोडी कमी रे. माझी काकी नावती करी, देवळाला तिला मळवली, देवळाला तिला मळवली, देवळाला तिला मळवली. तिला चोराला सोडली करी, गळा गेली कुठाची दुरी, गळा गेली कुठाची दुरी, गळा गेली कुठाची दुरी. शोधून सापडत नाही रे, आता करू मी काय रे. शोधून सापडत नाही रे, आता करू मी काय रे. धड धड होतं या मनी, धड धड होतं
अरे हो मागला होय वाटतं हाय काय हो मागला हवं चालू ना हवं चालू सावध आला हवं हा हलू धावत आलास हा तेव्हा तुला दम लागला हो मागला दम लागायला गेला होतास कुठं कुठं म्हणजे मी उंचावणात होतो अगं घाण कशी काय होती हा उंचावणात होतो मी हगत कशा होल्यान जमा हा दोन्या हवणारा पहिला होल्यान हगत होतो हा हगत होतो दोन्यान बघत होता हा खूप हळद बघतोस ना हगतो होल्यान हगत होतो दोन्यान बघत होता हायूर आहेत ना ते हरायला होईल हरायला कशाला का जिंकायला कोणायची हरायला चढायला हरायला उरली होती ही हरत होती ही हगत होतो हरत होती ती चढत होती ही हगत होतो हा तू बघत होता हगत होतो हरतात ना ती हगत होतो ती हगू नको ती हगणार हगू नको हिंदी हगणार हा बघून किती बघा कंटाळलो खाऊन हागडा जाऊन होकलो हागडावर हगट होकलो आणि थोड्याला मला हाग आली काय त्याला खाल्लं होतं काय हाग आली फक्त तर हाय राड इकडे एक दे ए सोयम इकडे अरे हाग आली ना अर्धा दे काय हायूरा होती काही करू नव्हती हा तिकड चांगला गेलो हवं सोयमला दे इकडच्या जगात गेला हवत भेटली हाय काय भेटली हा इकड चांगला गेलो हवत इकडच्या जगात गेला हा तिकडं पण भेटली हाय काय भेटली? होदून हाला हागली हा नागली काय झाली हा नागली ताण लागली ताण लागली राहिली नाही पाणी नाही हा अरे आता मला माहिती आहे काय? हमर आहे ना हलाय ना हाजूचं हाय दिसलं कोणचा हात दिसतो याला हाजूचं हाय काजूचा हा. हा आणि आता हाजूच्या हाडाला हिवली होंडा लागली होती हाजूच्या हाडाला हिवली होंडा लागली होती पिवली बोटे लागली हा. बोटे लागली ऐकतोस ना हिवली होंडा उगून ह्याच्या होंडाला पाणी उठलं ह्याच्या कुठल्या बोटाला पाणी सुटलं? होंडाला हानी होती ना मग ह्याच्या लोक बोटाला पाणी सुटलं बोटाला पाणी सुटलं ऐकून नका हा होंडाला हानी उठलं ही हाय हेलं हा डावा हल्लो हटकन झाडा उचलला हटकन हल्लो हा हारपा सोंडा हल्ली 4-5 बोंडा एकदम खाल्ली एकदम अशी कशा हा हारपा सोंडा हल्ली खाली उतरणार तर हाय काय झालं हाय माहिती हाडाच्या हाली हागोबा आजोबा बाबा अरे हागोबा आला हाबरलो ना हॅलो समजून घे हाडाच्या आधी हागोबा आला पण त्याला पुढे शिफ्टी होती का मागे शिफ्टी होती बघितलं नाही तर आमच्या इकडे पण वाघ आहे नवीन झालेले पण त्याला पुढे शिफ्टी आहे याच्याकडे वाजले त्याला पुढे शकते काय अवतार नवीन झाले तर नाही जाऊ बायका द्यायला
हा पुढे सांग. आणि काही हागोबा वाघोबा आला. हा, मग मग काय केलं? अरे हागोबा लागून मला ह्याची हळ आली. घाबरला तू. हा मग हाबरलं म्हणजे हा काय हली. मग अरे वाघ हा मग तू वर म्हणजे हडती मग केलीस कशी? हाय हा ना खाली उतरलं तर हा गोबा वाघो हा मग? ही हाय हरणार हा. ह्याची हार आहे ना हाडावरती सोडली. झाडावरनी सोडला. हा मग तुझ्या हुशार निघाला. हुशार. हा मग मग काय झालं? काय झालं? हा गोबा हॅप्टर निघाला. हा? हा गोबा हॅप्टर निघाला. चॅप्टर म्हणजे काय? चॅप्टर हा वाघोबा चॅप्टर निघाला. हाय आला ना सर काय आला? हाजी आहे ना ह्याच्या हऱ्याला हरून असं हरती आहे. बर्फाची पाडत होता तेव्हा पलटी झाली असेल ताई पलटी होणार. बर्फाची पाडत होता. खाली हाडवणी सोडली ना हा गोबा हलती यायला लागला. हा मग ही आणखी घाबरलो. हा मग काय केलं? ही हागापेक्षा हुशार. वाघापेक्षा तू हुशार. हा यायलाच नाही ते हे आहे ना ह्याची हार हल्ली करून टाकली. कट करून टाकली. हा मग हा गोबा हल्ला आणि ह्याला आणि इकडे आलो. बरं झाला कट केली दिसती. हा. म्हणजे झाडला धरून आला असता हा हाय तो पहिला तावा सगळ्या हातऱ्या काढून चांगलं नको चांगलं तू. हा मग हागापेक्षा हुशार आहे. हा हावणार आहे काय. हा वाघाच्या चावतो किती. हा मग बघलीत राहील काय म्हणजे बघलीत राहील. जगलीत हा वागण्या हा तू आईच्या पोटात होतात ना हा तेव्हा तुझी आईस काय येऊन मॅगीवरच जागायची. अरे पाणी फोडलं ना. हा आणि मुलगी मॅगी मारायची. माझं काय हे गेला तुझीतलं कोणस अरे रे दिसलं नाही कशाला बोलायचं सांग. हा बोल तू बोलवलं ना त्याला. तू सांगलं तर बोल मी बोलू. मी सांगितलं तू त्याला बोलवलंस काय. मी हाव काय नको 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 सांग. वाकड्या तुला इथे कशाला बोलवलं माहिती आहे. काहीतरी विचारलं का काय काय इथे श्रीनो भगवान आले होते. कृष्णा कोणाला होती कृष्णा कोणाला होती ना. तिने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली. हा 16 सहस्र 108 गवळणी. हा ऐकतोस ना. हा काय हा नाही 16 सहस्र 108 गवळणी हा थाटमाट करून मंत्रीच्या बाहेर चालले. आले त्यानंतर असा प्रतिबंध करायचा आहे. हा हे काम आपल्या तिघावरती संपवलंय. हा जमीन ना आपली द्या. हा ठीक आहे ना. हा जमेल ना. चला चला. गवळून झाले एवढ्या घाटाला. चला लोक अडवूया. चला इकडे खाली ना हाय घुंगुला केवढा येतो. खाली येतो कोण मध्ये येतो. सोय आता देवाकडे. गवळी बघितल्या काय झालं काय बघितलं मग तुम्ही. काय दिसत नाही. मी दाखवू माझं जर पोट फिरेल नजर फिरली पाहिजे. उद्या माझं होती रेल. या हा या पहा या का खांडवावर खांडवावर बघितलं नाही आपण फिरलं ते खांडवावर मानवावर बघितलं. तू कुठे बघितलंस. मी पण तिथेच बघायचं. तू उकला मी चुकलो. हा पुन्हा दाखवणार नाही. हा वाकड्या मला नाही बघितल्या एक मावशी आहे. तिला ओळखा आणि तिला विचारा तुम्ही आलात कुठे आणि सांगा कुठे आले.
एवढं मोठे कपडे भाडून घालतोच का नाही भाडून घालतो मी हुंडी शिरेल काय पक्ष नसतो तुझं काय झालं माहितीये काय झालं मागची मेलू पण मेलू माझ्यावर जेसीबीचा फावडा फावडे मारून जवळ गेला पाहिजे ना तू. फावड्यात मारा उलटा गेला म्हणून माहित आता वर लक्ष घ्यावा हा हिंदी नाही तुझा भात मोडून ठेवली अरे ते काय ना माहितीये का मावशी जेसीबीचा फावडा मारला ना तसं उंदी भात पडलं ते मेरे ना तू बोलू नाही भाऊ बोलली हे मावशी अरे बेटा काय झालं तुझ्या हुंदीर पकडायचा पिंजरा आहे हे मोठं कौतुक मारतेस तू. कौतुक आणलंच कुठून कौतुक नवं सुद्धा मग या मावशे अरे बोल लवकर थिएटर वाला जर हिंदी दर्शनी काय अरे बेड्या शिया मान टाकला मावशे जरा पुढे ये जरा जेसीबीचा कावडा असा मावशे हा एवढा मोठा नांगराचा फायदे पाटीत लाईट आहे मला डोक्यावर अरे वाकड्या तुला काय झालंय काय हाय हाय नाही तू असं का बोलतोय ह्याला पण माहिती नाही उलांतो ही होती हाहानी आहे होय चालू आहे काय बोलतोय ही होती हाहानी आहे आणि हे कुठून हे कौतुक आणलंय कौतुक नवं मोठी कहाणी आहे होती हाहानी आहे मोठी कहाणी हा मोठी मोठी ही कान आहे ना ही हा. हाहान होतो ना हाहान आणि पेंद्या त्याला सांग कान सर्वच असतात मला पण आहे हा ही हौशी पण विचार घेत आहे तू इकडे ये काय झालं तू हांगलाय तिकडे ये कोण आहे हांगलाय चांगलं आहे तेव्हा हिंदी झाली ही हाहान होतो ना हाहान हाहान आणि पेंद्या काय म्हणायचं काय ते मला पण सांग ना हाहान हाहान लहान 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 हा हाहान होतो ना हाहान तेव्हा काय करतात कधी काय करतात ही अशी काय हाय का ती हाय ती हाहान होतो ना हाहान त्या हाजाना हालू लावत होता अरे हे बेटा काय म्हणतोस काय तू ह्याच्या पुढे आलू लावतो होता तुला ही ऐकायला येत नाही वाटतं काय आहे परत परत हाहान होतो ना हाहान हाजा हालू लावत होता तांदूळ चालूला बोलत होती. ऐकून ऐकतो फळे नेलं ना ऐकतो कसे हवा हवा जाते हवा. पंक्चर आहे पंक्चर घालशील नाही का पुढे काय ते बोल लवकर. तर जाऊ दे मावशे अरे भावा पाय सीएस काय करतोय नारळाचा खाली कोणतं मारला आणि पेंद्या अरे आपली मराठी माणसाची संस्कृती आहे की आणि नववारी म्हणतात तिला मेल्यावर संस्कृती करणार नाही इकडे माझं म्हणून बघायला आहे इकडे आम्ही बघून संस्कृती लावली ते याची संस्कृती तुझा महा तू काय घात नाही धोतर आहे. धोतर नाही धोतर हा आणि पेंद्या हा अरे नववारी मध्ये असते ती कोण मला काय वाटली नाही आणि घाली भैया आपली ती. आई आई आणि सहावारी मध्ये असते ती कोण म्हणजे बाबा असतील बाबा सर हप्पा तुम्ही जरा गप्पा आणि वेळ्या मम्मी ती हम्मी कोण हम्मी आणि गाऊ मध्ये असते ती कोण तुम्हाला माहिती आहे आणि कोण केव्हा तसं अरे सोयम इथं असा अरे ती कशी काय रे कशी काय आता एवढ्या 9 वारे 10 वारे दिलेले त्या गाऊन कशाला घालायला मग आपला घालाय मस्त काय हा वाटलं फिराय नको अशा खुटीला अडकवायचा आणि मोठी असली मग मोठी हसली मग त्याला खुटीमध्ये असते नाही
उठी उठी हसली मग किती नसली मग नवऱ्याच्या हातात द्यायचा त्याला म्हणायचं अहो धरा पाहून अहो धरा इकडने हात काढायचा इकडने हात काढायचा आणि हलूच मधली डोकं वर काढायचं काय बसते वाला मागे समजेल हाऊस आला तर हाऊस हाऊस आलं तर काय कर हाऊस पाऊस आपला ढोकळा काय नमन केलं नाही हाऊस आणि वेड्या तुझं नाव दे सर काय झाले काय मला हवंय काय आला हूत आहे हूत आहे हूत याला भूत काय काय हा भूत काय फालुदा माझा बापसाचा फालुदा थंडी लागते फालुदा तुला फालुदा हवा नको नको तुम्हीच खावा तो फालुदा फालुदा तुम्हीच खावा अरे हलवा घ्या खूप मोठा आहे तू हलू नको आधी हलवतो आला भूत आहे ऊन अरे मेरा भूत खायला तू बळी नाहीस काय हा उठतो सोडतो इकडे हाईचं हूत धरले सुद्धा मग गाईचं मूठ गेला गोमूत्र विना हाय हाईचं हूत गाईचं दूध पाहिजे त्याला दूध गाईचं दूध तुला मावशी कशाला माझ्याकडे ये गाईचं दूध भरपूर दूध आहे या गावात दूध कुठे जातं माझ्याकडे हो कोणाला कसं टुकटुकीत आहे ना माझ्याकडे दूध पिऊन माझ्या गाईचं दूध पिऊन टाकलं मग गाईच कशी आहे माझ्याकडे वाटेन चालते ना वाटेन तिथं हिकडं तोडू का तिकडं तोडू एवढी फुल काय आहे साडी तयार काय साधी हूत किती देते खाणं आहे ना खाणं 2 दिवसांनी एक पेंडा घातला तर घातला नाही तर ती राळेवरून बांधलेली असती दूध पण भरपूर आहे का सर आकड्या मुली एवढी तयार आहे दूध पण भरपूर अरे दिवसांनी 1.5 लिटर कुठे गेलंही नाही पण अख्ख्या गावात पुरवतो हाव लिटर गावात नव्हतं साई अशी साई ना पापडाची जाड अशी पाव लिटर दूध आहे. पापड पातळ असते तुला तेवढं माहिती ह्याला कुठं म्हणतो होय पापाची जाड म्हणली तर होय पापदार की बरोबर कारण पाव लिटर दूध येते ना पापदार किती जाडी दिसायली माझा एक प्रश्न विचारायचे अरे पेंद्या तुला एक विचारू का मी अरे स्त्रिया सुद्धा खूप सुंदर पुरुष आणि वेळा कसं काय पेंद्या पुरुष कसं सुंदर सांग हे सुंदर कशावर दिसतात माहिती नाही काही फ्लिपस्टॉक काय या मधल्या फटी चमकी वरती हायब्रो आपला वाईट पावडर कुठं घेतला 8 दिवसाचं फुटीवरलं कपडे कुठं असलं तर घेतलेलं की त्याला तोपर्यंत लग्न होऊन जातं तिकडं पण कसं फ्लिपस्टॉक गेले का फ्लिपस्टॉक काय म्हणता तुम्ही मग काय खाल्लं नाही त्याला खाऊ लागले काय काय वाटते तुला विचारलं तुम्ही आल्या कुठून तुम्ही खाणार होते खाणार कुठं काय तिथे घरात खाणार होते आणि पेंच्या बाकड्या आम्हाला गोगातून निघाले मथुरेला खाऊ घेणार नाही खाऊ देणार नाही कुत्री एका अंगावर ये जाताना त्या रस्त्याने अरे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही हाकी फोडून काय फोडून टाकतील अशी हाकी फोडून टाकतील आणि तुझ्याकडे काय ओळख आहे काय कायदा आहे का आहे ना आमच्याकडे कांदा आहे पेंद्या वगैरे आपल्याला आहे ना ओळख आपण काय लावलं त्या मावशीला काय सांगूया जवळच्या नारी
देवाच्या उपमानं आणि आमच्या कायद्याने पाणी बसवलं. हे मावशी असं म्हणलं की एक नाव झालं पाहिजे, महेश साळवी नाव येतात. महेशराव जरा लक्ष द्या. गळ्यात मंगळसूत्र आणि मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्रात डोरलं. महेशराव तुमचं नाव माझ्या मनावर कोरलं. सुरेश वाळकर मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे. त्यांचं असं म्हणणं की रमेश सोलकर यांचं नाव घ्यायचं. रमेश सोलकर जरा लक्ष द्या. वाहते सावर्डा प्रवास करता झाली मला उलटी. वाहते सावर्डा प्रवास करता झाली मला उलटी. तुम्ही उद्या या पाण्याची बघाली आपण मंगळसूत्र करू उलटी. सखाराम जाधव यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पार्सल आहे. मावशी सखाराम जाधव यांचं नाव आहे. चांदीच्या परातीत केसराचे पेढे, चांदीच्या परातीत केसराचे पेढे. सखारामराव झाले माझ्यासाठी वेडे.
अरे काय झालं? तू सगळ्यांची नावं घेते मग माझं शाबास. चांगलं नाव घ्यायला पाहिजे. चांगलं नाव घे त्याचं. चांगलं कौतुक कुठं तरी आणलंस तू. घे बोलू. आणि पेंद्या अरे वाटीत वाटी चांदीची वाटी. हाती हाती नाही घेऊ. हाती हाती हांडी. वाकडे तर नीट आहे. अरे वाटीत वाटी चांदीची वाटी आणि पेंद्या वाकड्याचे शेंबूड झाली. काय देऊ मावशी नाव तशी तुला येत नाही मला पण येत ते मावशी इकडे. काय झालं? मी पण येऊ तुझं नाव घेऊ. घे ना नक्की. हांड्यावर हांडं ठेवलं हात हात हांड्यावर हांडं ठेवलं सात बघितलं होतं हांड्याला पडलं भॉक आणि मावशी करते पॉक. तुझ्या बाच्या बसल्या आमची मम्मी पॉक. मला कशी म्हणतात नाव घेतलं तू. मम्मी आमची पॉक. काय झालं? काय पॉक ते आणि वेळे मला बसता येत नाही ना. आणि वेळे मला सांगता नाही. तुला गाजा मावशीला बसव. वेड्या एवढ्या सर्व माझ्या मुलीबद्दल मी कशाला बसू? तुझ्या मुली आहे? अरे शेजारच्या आहेत त्या. अशा म्हण ना एवढी कशाबरोबर तुला 5 मिनिटं बसावं लागणार. तुला 5 मिनिटं तुला साधा बोललाय फोडला दिला. अगं राधे बाजार जायला फार उशीर होती. चल लवकर. सांगितली कामाची व्यवस्था अडून ठेवले आहेत. शाबास सुदामा तुझ्या आणि तुझ्या मी घेते समजा. खाली वांग्याची पोट जायना जन्माची पोट. राधे ओळखलंच का मला? आपल्याला म्हणतात तरी कोण? मला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कशा असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी चुरा आणि गटीवडा ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे तुझे म्हणणे खरे. मी तुझ्यासाठी आठवता धारण केला आहे. सांगा आपल्या जन्मला ऐक कर. पहाड मुंगी आलाय ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्म कहाणी. ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्म कहाणी. मथुरेशी जन्म घेतला झालो गोकुळवासी. मथुरेशी जन्म घेतला झालो गोकुळवासी. माताजी देवकी वाढलो यशोदे घरी. माताजी देवकी वाढलो यशोदे घरी.
वध करण्याला ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मगाणी ऐक राधिके सांगतो तुला ही माझी जन्मगाणी मथुरे जन्म घेतला झालो गोकुळवासी मथुरे जन्म घेतला झालो गोकुळवासी मातकी देवकी वाढलो यशोदे घरी मातकी देवकी वाढलो यशोदे घरी श्रीकृष्ण भगवान आहे चरणाला शरण जाऊया शरण आले राधिका तू मुकुंद मुरारी भुलवी चिकारा देला तू गिरिधारी भुवनी घुमतो नाद राधे श्याम श्री हरी त्रिभुवनी घुमतो नाद राधे श्याम श्री हरी मी बोली राधिका तू मुकुंद मुरारी भुलवी चिकारा देला तू गिरिधारी त्रिभुवनी घुमतो नाद राधे श्याम श्री हरी त्रिभुवनी घुमतो नाद राधे श्याम श्री हरी बोली राधिका तू मुकुंद मुरारी
Thank you.
ये तुझं पिठलं पातळ करतो. याला पण सोडलो. सरजा सरजा बाण्याशी पुढाला मेलो पॉपकॉर्न डिवाइस डिस्कनेक्ट ब्लूटूथ डिस्कनेक्ट झाला होता त्याचा अँटीना मोडला महाराज घात झाला घात त्या दरोडेखोरांनी आपला खजिना लुटून नेला प्रधानजी आपला खजिना त्या दरोडेखोरांनी लुटून नेला तुम्ही काय करत आहात आम्ही जीवाची पराकाष्ठा केली परंतु त्यांच्या समोर आमचा निभाव लागला नाही असे शब्द तुमच्याकडून येतात तरी कसे असे जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही शब्द पुन्हा ठेवायचा महाराज आपल्या अपमानाचे बोल आमच्या जिवारी लागले आहेत हरलं तरी मी हा माझा अंत नाही पेटेन पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही महाराज तोपर्यंत त्या दरोडेखोरांना हजर करणार नाही तोपर्यंत हा प्रधानजी निर्धास्त बसणार नाही येतो मी तुझं चार्जिंग कर काय बोलून गेली बरोबर तुम्ही काय करत होतात मला तुला नाही दिली ना बघा मी चेक ठेवली आपल्या ती नाही दिली महाराज ती
माझ्या जीवाची खूप बाजी लावली हो. तुझ्या जीवाची बाजी लावली. मेरी माझी हातरी काढली. याचा ब्लूटूथ डिस्कनेक्ट काय केलं माझा महाराज नळच नळ मोडला. म्हणजे तुम्ही पाराकडे होता तिथे धोकाकडे होतात. महाराज पाराकडे होतो मग पण मी आवडलं नाही लोकांची चांगली झोपतो ओढले. आता कुठं हिला होती राम खरं न दोघं मी कुठवलं. खजिने कसा तुटून दिला. खजिने मोठे होते ना त्यांनी मोठे होते. मला तुम्ही कशा बारक्याला हिलवत असेल काय झालंय खास ना कमी जाऊन आतायची असते. चला लवकर चला लोकांना घेऊन का आपल्या लगेच असते. चंदू बाळा माझा नाईलाज आहे. शाबास सर्जा दागिने देण्यास तयार झाले. हो दादासाहेब घे ते दागिने. चल चंदू बाळा चल. सर्जा आता काय राहिले दागिने तर मिळाले. सर्जा बाळाला आई चंडिका काय झालंय. मोठ्या हौशीने निघाले होते जत्रेला पण काय करू या दरोडेखोर समोर माझा नाईलाज झाला. काय धणी म्हणतील मला. कसं जाऊ मी त्यांच्या समोर आणि काय सांगू मी धन्याला सांगावं तर लागेलच.
जबरदस्त नाही जबरदस्त पारा झाला की नादेड झाले तुमचा जबरदस्त नाही जबरदस्त जा लवकर तुला कुकरी कोवली हवी तर तू नाही कोवली वेगळी तर माझ्या जबरदस्त नागरी उद्या परत नागरी माझा काय म्हणते हा पत्ता बरोबर आहे पत्ता पहिलं फटफटीत बसायचं कशात फटफटी म्हणजे कशात तुरुक्षिया तुरुक्षात पुढे बोला का फटफटीत बसायचा आणि पहिलं यायचा कपालवाडी कुठे यायचा कपरवाडी कपालवाडीत नाही यायचा नाकाळवाडी नाकाडवाडी तिथं 2 घरा लागतात मधली यायचा दाताडवाडी दाताडवाडी तिथं 31 घरा लागतात कशी राहिले एक मोळी नाही यायचा डायरेक्ट गल फाट्यावर यायचं गळफाट्यावर तिथं यायचं हळूहळू काय रे घसराची नाही तिथली मजली यायचं डायरेक्ट बेंबटवाडीत यायचं याला विचार कुठे यायचं ते कुठे यायचं बेंबटवाडीत उतरायचा नंतर यायचा कंबर फाट्यावर कुठे यायचं कंबर फाट्यावर तिथं आली की तू चुकशील अरे नाही चितला चुकशील 2 हायवे लागतात एक उजव्या हाताला लागतो एक डाव्या हाताला लागतो एक सिरेंचं भुयार पण लागतं उजव्या बाजूने यायचा भोपाळवाडी तुम्ही नलकांडेवाडी तुम्ही पंजाब काय म्हणे अर्धा हिस्सा ऊट सरच्या ऊट
असेल माग ते या डाकूनला शोधायचं आता. सब धरून बाग काय ना दगड का तुला खाल्ला भाग पाहिजे का वरला भाग पाहिजे? खाल्ला हवाय. तुम्ही खाल्लाच का घरी लॉलीपॉप लबलबीत काय ह्याच्याकडून ताट असायचं रे. माग हो त्या डोल्यात नाही. महाराजांना जाऊन सांगतो अरे हा डाकू मी मारला. तू मारला म्हणजे काय आणि कशा? अरे हत्यार माझे तुझ्या हत्यार पहिला तुझा डाकू मरून जा बघ. हत्यार म्यान करतोय काढलेली डाकू मारतोय कुठल्या थांब लवकर ये. मी महाराजांना घेऊन येतो. काय याचा सर दाबून ठेव इथं. मी सोल पटवलं ना मला. त्याला काय झालं? काय झालं तुला असायला? त्याला सटवी असं होती. मी एकट्यान मारला. एकट्यान टाकू सर्जी आहे. अरे सर्जी असू दे तर राजे असू दे. एकट्यान मारलाय. तू एकट्यान मारला म्हणजे हा या पिटल्या पालावा. तो काय करत होता? पालावा म्हणजे घाबरला. तू घाबरला. कसा काय मारला त्याला? कसं काय हत्यार ना माझी आहे. मारा त्याचा हत्यार बघा. त्याचा डाकू बघा. झालं काय तिकडे कशी मेहनत करतात? मेहनत काय झालं माहिती आहे काय? पाऱ्यात घेऊन आम्ही पारा बसलो होतो गोंडीवर. आला तिकडनी याकडे आता चालबाल करीत काढलं माझ्या तलवारीतले हत्यार. तलवारीत बरोबर मेहनतले हत्यार आणि मागणी पुढे आणि पुन्हा माझं. एकदम हुशार आहे. 2-3 वेळा गेलं खलास. हुशार म्हणजे हुशारच आहे. ABCD पण माझं येते. पहिला जनतेला सांगा काय आव्हान द्या. आव्हान दवंडी द्या. गवंडी द्या. म्हणजे मेहनत टाक. काय सांगू? ऐका प्रयत जन हो. बाबा चामुंडा अलग निरंजन. ऐका प्रयत जन हो. 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला. माझ्या हातीला मारला तर सांगा का नाही? मारला गेला काय? दुसऱ्या डाकूत आम्ही शोध करत. चालेल. ऐका जनगण हो. जनगण कशा आलं मध्ये? ऐका प्रजाजन हो. अरे पुढचं सांगा का? ऐका प्रयत जन हो. 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला. दुसऱ्या डाकूत आम्ही शोध करत. तोवर आनंदात राहावा. ऐकलं काय हो? ऐकली मी सांगा पाहिजे. ऐका जनगण हो. प्रजाजन हो. 2 डाकूपैकी 1 डाकू माझ्या स्वतःच्या हत्यारावर मारला आहे. अरे हरामखोर. तू हे मला सांगत आहेस? मी जनतेला सांगतोय. जनतेने खुश राहावा. मजा करा. बोकला दाढी भाजलीने धुरला उडवा. त्याच्या वेळेत लावा. जनतेन का आम्ही? अरे हरामखोर. तुम्ही लावा. आम्ही लावतो. उकिडे फेकून द्या. नको वाशील. पोल्या कुत्रे खाऊ दे. ताव मारू देत. होय मग हुकी घालाय तयार. रातभर करतील. काय मोठे भावना सांगताय. कौतुक आम्ही आलो लगेच. नोकरी
अरे सांबा कितने आदमी थे? क्यों कितने आदमी वाले? तिथल्या काय मांडव घालायला जायचे का काय सापडे घेऊन? वाशावर वासा फिरल. वाशावर वासा काय त्याला काय कामाचं आहे? पाणी कुठे येतंय? 15-20 वर्ष झाली काय माहिती गांजला यायची पटवला नाही. याचा टोटो कसं काय झाला? टाटाला वाटतो बंद तिथं मध्ये सेंटरला घे. चल आता जोर लाव. दणक्यात जोर लावशील ना असा चांगला लाव. याला तुला झाले काय सगळं बंद करून टाकशील ना. मी याला मागणी काय जोर लावाय सांगितलं काय याला फुबट फुबट नुसता याला वांगेरी पावटी लय खाली वाटत. चला ढोले हातचे शिंकेत ना फसत त्याचा अरे तुझ्या पाठ करून खूप मला फोन आले म्हणून म्हणतो थोडी विश्रांती घ्यावी. सुकाट महाराजांचा जयजयकार असो, आशीर्वाद असो. आमच्या दरबारात येण्याचं तुमचं कारण आणि आपलं नाव? महाराज आम्ही राज्याचे ब्राह्मण. तुम्ही राज्याचे ब्राह्मण? होय महाराज. काय काम आहे तुमचं आमच्याजवळ? महाराज माझ्या मुलांना त्या कर्दळ टाकूची गुहा पाहिली आहे. तुमच्या मुलानं त्या कर्दळ टाकूची गुहा पाहिली आहे? होय महाराज. बरं आम्हाला तर जागा दाखवशील? बरोबर शिपाई या बडजीच्या मुलांना कर्दळ टाकूची गुहा पाहिली आहे म्हणतो का? होय. असं कौतुक केला आमचं इकडे खरं बघितले. कितीला आहे? 10वीला. बाबा पुढल्याची 9वीला जाशील. हुशार आहे. एबीसीडी येते काय? त्याच्यानंतर काय हुशार आहे. चल दाखवशील ना?
लागतात काय मुराद काय गोवा दाखवाय काय कुठे घेता होता लग्न करायची चल मग चला मागे बघू नको पुढे बघ पुढे वाट दाखव तू बघितलेस ना गोवा पुढं काय झालं डुकर जाग्यावर बघितलं अरे हराम कोरा डुकर ना पाहिजे तुमच्याकडे ठासणीचे बंदूक आहे कारतूजची अरे हराम कोरा आमची तलवारी आहे तुमच्याकडे काय आहे तलवारच आहे तलवारी काय करायचे डिशम डिशम लांबणी करायचं तलवारी काय ठोकटोक ठोकटोक करायला शिट्या झोप में तुम जागा हो अंत आलेला आहे आराम बोल अरे गंगा शिव की जगह की राजा राजेश्वर काय नाव याचं पिटल्या पातळ झालं प्रधानजी राजा राजेश्वर माझं पण नाव घे माझं पण काय नाव तुझं अरे राजा राजेश्वर या कडकडाच्या आवाजाने झाडाची पाने खाली घालतात या सोनपूर नगरातील गुरा पाणी प्यायला गेले की पाण्यात या कर्दनाच्याच प्रतिबिंब दिसत राजा राजेश्वर हुशार